नमस्कार. नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी मटार मसाला बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही मटार मसाला तयार होतो. तर ही मटार मसाला भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पावाबरोबर किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. त्याचबरोबर आपण दुसरी रेसिपी गोडं वरण बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे गोडं वरण तयार होतं. तर हे गोडं वरण आणि मटार मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. मटार मसाला बनवण्यासाठी 2 मोठे कांदे घेणार आहोत. तर इथे मी बारीक कांदे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे 4 ते 5 छोटे कांदे घेतलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो. कांदे छोटे असतील तर तुम्ही 4 ते 5 वापरू शकता, नसतील मोठे असतील तर तुम्ही 1 ते 2 कांदे वापरू शकता. 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सर चालू बंद करून एकदम बारीक असं हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता आपण जिरे तडतडून घ्यायचे आहे. जिरे तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोचं रंग बदलेपर्यंत आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण वाटण तेलावर परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटण जे परतवून घेतलेलं आहे त्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो. 1 चमचा आपण इथे गरम मसाला वापरणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे तुम्हाला जर ही भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता. तर इथे आता मसाले आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. मसाले परतवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत. कारण आपण इथे कांदा आणि टोमॅटो कच्चा वापरलेला आहे, त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घेणार आहोत. म्हणजे जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटोचं वाटण परतवून झालेलं आहे आणि इथे आपण कोवळे मटार घेतलेले आहेत, म्हणजेच ओला वाटाणा घेतलेला आहे. तर कोवळाच शक्यतो मटार घ्यायचा, म्हणजे भाजी पटकन तयार होते आणि शिजली पटकन जाते. तर इथे तुमच्या इथे जर जून मटार असेल तर तुम्ही थोडंसं ते वाफवून घेऊ शकता, म्हणजे थोडंसं पाण्याचा वापर करून मटार शिजवून घेऊ शकता. तर इथे आपण आता मसाल्यामध्ये 1 मिनिटभर मटार आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण मटार मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे आणि आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्हाला मटार मसाला कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे साधारण आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो इतपत आपण पातळ असा रस्सा बनवणार आहोत. तर इथे साधारण मी 1 पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपण मटार कोवळे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे फारसा वेळ लागणार नाही शिजायला. तर इथे आपण 1 पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 5 मिनटासाठी मटार छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 5 मिनटं झालेली आहेत आणि 5 मिनटामध्ये मटार छान शिजलेली आहे. मटार मसाला एकदा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे मटार मसाल्याला आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो हा मटार मसाला. तर इथे आता मटार मसाला आपला छान तयार झालेला आहे. मटार मसाला तयार झालेला आहे. तर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण इथे आता भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा मटार मसाला तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर हा मटार मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असा हा मटार मसाला तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपला हा मटार मसाला तयार झालेला आहे, तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण दुसरी रेसिपी गोडं वरण बनवणार आहोत. कोणतंही वाटण न करता किंवा फोडणी न करता साधं गोडं वरण बनवणार आहोत. तर हे गोडं वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ आपण 10 ते 15 मिनटं भिजवून घेतलेली आहे. पाव चमचा हळद, 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत.
आणि एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान अशी शिजली जाते. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटं भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवल्यामुळे छान अशी मऊसर अशी शिजली जाते. कुकरला झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत. तर इथे 2 शिट्या झालेल्या आहेत आणि 2 शिट्यांमध्ये डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. इथे पाहू शकता डाळ गरम असतानाच आपण इथे घाटून घ्यायची आहे. म्हणजे वरण जे बनवतो ते छान एकसारखं असं तयार होतं. म्हणजे पाणी आणि डाळ वेगळी होत नाही. तर गरम असतानाच आपण इथे डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने डाळ आपण घाटून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता डाळ आपण घाटून झालेली आहे आणि अगदी एकसारखी अशी झालेली आहे. इथे मी हे वरण साधारण घट्ट बनवणार आहे. त्याच्यामुळे इथे आणखीन आपण पाण्याचा वापर न करता हे वरण आपण साधारण घट्ट बनवणार आहोत. इथे तुम्हाला घट्ट वरण आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. तुरीचं वरण थंड झाल्यानंतर ते साधारण घट्ट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण डाळ शिजवताना जिऱ्याचा वापर न करता आपण जिऱ्याचा वापर नंतर करणार आहोत. 1 चमचा जिरे. तर इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. तर इथे आपण वाटण न करता ओलं खोबऱ्यामध्ये आपण थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे रस छान निघतं. तर इथे आपण नारळाचं दूध तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गरम पाण्याचा वापर केल्यानंतर नारळाचा रस काढून घेणार आहोत. तर आपण इथे गोड वरण हे नारळाच्या रसामध्ये बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे गोड वरण तयार होतं. तर इथे आता डाळ आपण ढवळून झालेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. आणि इथे आता आपण नारळाचा रस तयार करून घेतलेला आहे ते आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला आहे. तुम्हाला खोबरं जर वरणामध्ये आवडत नसेल तर तुम्ही इथे नारळाच्या रसाचा वापर करू शकता. म्हणजे नारळाचं दूध आपण जे काढतो त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर इथे आपण खोबरंसुद्धा वापरलेलं आहे. आता आपण वरणाला एक उकळी येऊ द्यायची आहे. इथे आपण ज्या वाटीमध्ये आपण खोबऱ्याचा रस तयार करून घेतलेला ती वाटी आपण धुवून घेतलेली आहे. तर इथे आपण वरणामध्ये आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि वरण एकदा आपण उकळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वरण आपण एकदा उकळून घेणार आहोत. मीठ आणि खोबरं टाकल्यानंतर आपण इथे वरण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे वरणाला उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपण कोथिंबीर, लसूण, कांदा किंवा कोणतेही फोडणी न देता अगदी साधं गोड वरण बनवलेलं आहे. सर्वात शेवटी तुम्हाला जर आवडत असेल तर साजूक तुपाचा वापर करू शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.